महिलांवरील अत्याचार प्रकरणात सध्या जेलची हवा खात असलेल्या खरातने आता नवा डाव टाकायला सुरुवात केली आहे। बाहेर असताना अनेकांची फसवाफसवी या खरातने केली, पण हेच धंदे तो आता तुरुंगात सुद्धा करू पाहतोय। कोठडीत सुद्धा हा पोलिसांना कोप होण्याची भीती आणि भविष्य सांगण्याचा आमिष दाखवतोय। वेगवेगळ्या आयडिया वापरत पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न हा भोंदू बाबा करतोय। त्याने तुरुंगात काय प्रताप सुरू केले पाहूयात। भोंदू बाबा खरात भाकीत करतोय तुरुंगात। आधी कोप होण्याची धमकी, आता चमत्काराचा आमिष। खरातची तुरुंगात भविष्यवाणी सांगण्याची नाटकं। जिताची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण सध्या भोंदू बाबा अशोक खरातला तंतोतंत लागू पडते। महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली एसआयटीच्या ताब्यात असलेला हा भोंदू बाबा आता चक्क पोलिसांवरच आपली मोहिनी घालण्याचा प्रयत्न करतोय। नाशिक न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कोठडीतील हाल टाळण्यासाठी आणि सुविधा मिळवण्यासाठी खरातने आता भाकीत सांगण्याचा फंडा वापरणं सुरू केलाय। काल खरातने पोलिसांना मला त्रास दिला तर कोप होईल अशी धमकी दिली होती। आता हाच भोंदू बाबा पोलिसांना भविष्य सांगण्याचा आमिष दाखवतोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुरक्षेसाठी तैनात पोलिसांसोबत खरातकडून बोलण्याचा प्रयत्न केला जातोय। खरातने चक्क पोलिसांच्या मुलांची माहिती द्यायला सुरुवात केली। कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या जन्मदिनाचा अचूक पाढा वाचल्याची चर्चा आहे। भविष्य सांगत पोलिसांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न। मी तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहिती आहे असं म्हणत अशोक खरातची भोंदूगिरी पोलीस कोठडीतही सुरू असल्याची सूत्रांची माहिती। खरातची तुरुंगात भविष्यवाणी सांगण्याची नाटकं सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आधी पोलिसांना कोप होण्याची भीती दाखवली, आता खरात भविष्य सांगण्याचं गाजर दाखवत पोलिसांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतोय। पण पोलीस मात्र त्याच्या भोंदूगिरीला अजिबात बळी पडलेले नाहीयेत। पण तरी सुद्धा या खरात सारख्या लोकांसोबत कसं डील करायचं यासाठी सहाय्य पाहिजे असेल तर ते द्यायला आम्ही तयार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कृष्णा चांदगुडेंनी म्हटलंय। भोंदू ज्योतिषी कॅप्टन खरात हा पोलीस कोठडीत आहेत। यासाठी समोर त्याची चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान पोलिसांना तो असं म्हणाला की तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे तुमचा कोप होईल। त्याचं वाक्चातुर्य अत्यंत छान आहे, त्याला समवून पण येतं। अशा घटनेमध्ये पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय अशी चर्चा सध्या चालू आहे। त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना अशी विनंती करत आहेत, या बाबतीमध्ये त्याची मोडस ऑपरेंडी समजून घ्यायची असेल, अंधश्रद्धेच्या बाबतीने तपास करायचा असेल तर आम्ही कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहोत। तरी पोलिसांनी आमची मदत घेण्यास काही हरकत नाही आणि तेही देण्यास आमची काही हरकत नाही असं आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो। पोलीस कोठडीत मिळणारा पाहुणचार आणि कडक शिस्त यामुळे खरात हादरलाय। त्यामुळेच तिथेही तो भोंदूगिरीचा प्रयत्न करतोय। बाहेरच्या जगात लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत हजारोंना लुटणारा भोंदू आता कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी चमत्काराचा आधार घेतोय। पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठी तो भाकीत सांगतोय अशी चर्चा आहे। पण पोलिसांनी अजून तरी या भोंदूगिरीला अजिबात थारा दिलेला नाही। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।